कारवाई करणारे जर अधिकारी डोळे झाकून बंद केले असतील त्यांनी डोळे, तर कारवाई कशी होणार? त्यामुळे कुंभमेळा मंत्री आणि त्याचबरोबर गेडाम साहेब या दोघांनी लक्ष घातलं पाहिजे. जर अधिकारी काम करत नसतील तर मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे. हे सगळे मोठे अधिकारी फक्त का ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि मोकळे झाले असं नाही चालणार. कॉन्ट्रॅक्टर काय करतो आहे, जर एक बाजू तरी काम एका बाजूला चाललं तर एक बाजूसाठी विरोध आहेत की नाही त्यांनी पाहायला पाहिजे ना. मी जे सांगायचं ते सांगितलं. असंतोषाची वाट पाहू नका. खड्ड्यांची जबाबदारी कोणी घेत नाहीये. हे नगरसेवक असेल किंवा महापौर जे आहेत त्यांना प्रत्यक्ष एक्झिक्युटिव्ह पॉवर्स याला म्हणतात, त्या पॉवर्स नाही आहे. त्या सगळ्या पॉवर्स ज्या आहेत त्या कुंभमेळ्याचे काम करणारे जे कोणी आयुक्त असतील ते, आणि त्यापेक्षा या शहराच्या ज्या आयुक्त आहेत या दोघांच्या ज्या पॉवर्स आहेत, नगरसेवक सांगणार, विनंती करणार, महापौर विनंती करणार, शेवटी एक्झिक्युटिव्ह पॉवर कुठे आहे? बाकीचे नगरसेवक महापौर हे डेलिबरेटिव्ह विंग्स आहे. डेलिबरेशन करणार, चर्चा करणार, शेवटी जे एक्झिक्युशन कोण करणार? एक्झिक्युशन हे अधिकारी करणार. काय कारवाई करणार? निश्चित मला वाटतं तशी तक्रार जर आमदारांनी केली, महापौरांनी केली, अरे भुजबळ साहेब म्हणताय तो विषय ठीक आहे ते म्हणताय, पण आमदारांनी सांगावं, महापौरांनी सांगावं की आमचा अधिकारी ऐकत नाही, निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल. आता कोणाची हयगय केली जाणार नाही.